हर हर महादेव। तर आज आपण सर्वजण राघवेश्वर देवस्थान कुंभार या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य महारुद्र अभिषेक सोहळा जो आहे तो श्री स्वामी समर्थ केंद्र कारवाडी या ठिकाणून आपल्या सोबत आज बोलण्यासाठी किंवा अधिक माहितीचं काही प्रबोधन आहे ते देण्यासाठी आपल्या सोबत संतोष भाऊ जाधव आहे। तर याविषयी आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया घेऊ। श्री स्वामी समर्थ। सद्गुरु ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु ब्रह्मीभूत परमपूज्य मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचबरोबर स्वामी महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आणि राघवेश्वर देवस्थानच्या कृपाशीर्वादाने आणि पवित्र गोदावरी मातेच्या तटावरती आज श्रावण सोमवार हा आपला हिंदू धर्मातला अतिशय पवित्र महिना मानला जातो। आपापल्या परीने अनेक भाविक आपापल्या आराध्य दैवतेची सेवा पूजा करीत असतात, परंतु खऱ्या अर्थाने हा महिना शिवांचा मानलेला आहे। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। या भगवान शिव अर्थात लवकर प्रसन्न होणारे भोलेनाथ, त्यांनाच आशुतोष म्हटलेले। अतिउच्च कोटीची सेवा आज ह्या राघवेश्वर देवस्थान आणि गोदावरी नदीच्या पवित्र तटावरती जवळजवळ अगदी 2,500-3 हजार भाविक सेवेकरी माता भगिनी घडवून आणलेलं आपलं जे शिवलिंग आहेत, जी पिंड आहेत, त्याच्यावरती आज सामुदायिक श्री स्वामी समर्थ मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र, गणपती अथर्व शीर्ष, रामरक्षा, शिवमहिम स्तोत्र आणि महत्वाचं महारुद्र आणि महामृत्युंजय मंत्र। आणि आज पाऊस कमी पडतोय किंवा आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ उघडल्यासारखा वाटू राहिला, म्हणून पर्जन्य सुक्ताचा पण अभिषेक आज या पवित्र ठिकाणी महारुद्राचा अभिषेक होतोय। हे शक्तिस्थान आहे आणि या शक्तीवर येऊन आपण जशी शक्ती घेऊन जाऊन आपलं घर शक्ती स्वरूप करायचं आहे, म्हणून या पवित्र गंगा गोदावरी तटावरती राघवेश्वरांच्या ह्या देवस्थानावरती आज हा अभिषेक होतोय। रुद्र, लघुरुद्र, अतिरुद्र आणि महारुद्र। महारुद्र हा माझ्या मतानुसार तरी, माझ्या अभ्यासानुसार पहिल्यांदाच या तीर्थावरती होऊ राहिला। 1405 ज्यावेळेस रुद्राचे होतात, रुद्राभिषेक होतो, त्यावेळेस त्याला महारुद्र म्हटलेलं आहे। आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदवणारा, त्याचबरोबर यश कीर्ती भरभराट बुद्धी देणारा आणि सर्वात महत्वाचं घरामध्ये असलेले आजारपण दोष घालवणारा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं त्याला मृत्युंजय म्हटलेलं आहे, अकाली मृत्यू टाळणारा हा महारुद्राचा अभिषेक आज होतोय सर्व कुंभारी, गावकरी आणि पंचकृषीच्या वतीने। त्याचबरोबर आमच्या कोपरगाव, शिन्नर, निफाड, येवला तालुक्यातून अनेक भाविक सेवेकरी आलेले, त्यांच्या सहयोगातून अभिषेक होतोय। म्हणून सर्वांना मी आभार पण मानतो, आलेल्यांचं स्वागत पण करतो आणि जे भाग्यवान भाविक आज अभिषेकासाठी आलेले आहेत त्यांना मी वंदन करून राघवेश्वर महाराजांना आणि राघवेश्वर देवस्थानना नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।